बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट भाऊसाहेब लटपटे यांनी जोरदार टीका केली आहे। संपूर्ण राज्यात सध्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर दिलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाऊसाहेब लटपटे यांनी आमदार सुरेश धस यांनी केलेले वक्तव्य हे संपदा मुंडे प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असून डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात राजकारण करायचं आहे अशी टीका करण्यात आली। धस हे लबाड राजकारण करत आहेत। त्यांनी बीड जिल्ह्याची बदनामी केली असून बीडचा बिहार झाला आहे असं बोलून त्यांनी जनतेचा अपमान केलाय। त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांना फलटणमध्ये त्रास सहन करावा लागला। धस यांना या प्रकरणात आरोपी करायला हवं। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून सुरू झालेले हे राजकीय वादळ आता आणखी तीव्र होताना दिसत आहे। नमस्कार। आपल्या बीड जिल्ह्याच्या कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आत्ताच काही वेळापूर्वी सुरेश धस यांची आम्ही बाईट ऐकली। त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की संपदाताईंनी स्थानिक पोलिसांवर रोष व्यक्त केल्याचं वगैरे त्यांनी असं काही म्हटलेलं आहे। म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का की या प्रकरणामध्ये त्यांनी जी काही वरिष्ठांनी त्यांची जी काही चौकशी लावली होती त्याच्यामध्ये वरिष्ठांचा संबंध नाही। त्यांना सुरेश धसांना असं म्हणायचं आहे का त्या भागामधील जी काही माजी खासदार आहेत त्यांचे पीए आणि खासदार यांचा काही संबंध नाही। त्यांना असं म्हणायचं आहे का की त्या बीड जिल्ह्याच्या होत्या म्हणून त्यांना तिथं अपमान सहन करावं लागलेलं नाही वगैरे त्यांनी जी काही आज भूमिका घेतलेली आहे। तर हे प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी संपदाताईच्या मृत्यूची गांभीर्य कमी करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। सुरेश धस तुम्ही यासाठीच ओळखले जातात, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सत्यपणा काहीच नसतो, तुम्ही लबाड तुमचं राजकारण आहे। तुम्ही जे काही आज भूमिका घेतलेली 100% संपदाताईंच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही संपदाताईचे मृत्यूचे प्रकरण हे कशा पद्धतीने डायव्हर्ट होईल अशा पद्धतीची तुम्ही तुमची भूमिका दिसत आहे। आणि स्पष्टपणे संपदाताईची जी काही चिठ्ठी आहे ते तुम्ही आज ती चिठ्ठी पहा ना, वाचा ना तुम्ही परत का तुम्हाला दिसायला कमी आलंय वयामुळं। मला धस साहेब मला परत विचारायचं आहे की तुम्ही ती चिठ्ठी पाहिली का? त्याच्यामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये संपदाताईंनी लिहिलेलं आहे की बीडचे असल्यामुळं तुम्ही बीडचे आहात वगैरे अशा पद्धतीने तुम्ही वारंवार अपमान करू नका अशी चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणजे संपदाताईच्या चिठ्ठीमधून तुम्ही गेल्या 1 वर्षामध्ये जी काही बीडची बदनामी केलेली आहे, बीडचा तालिबान, बीडचं बिहार, बीडच्या लोकांना तुम्ही गँग्स ऑफ वसईपूर, बीडचं तुम्ही एक विलन चेहरा, बीडचा तुम्ही एक असा विलन चेहरा तुम्ही तयार केलेला आहे की तो चेहरा आता पुसणं अवघड झालेला आहे। मी पुन्हा एकदा सुरेश धस तुम्ही बाकीचं राजकारण करू नका। पुण्या मुंबईमध्ये तुम्ही जा, त्या गल्ल्यामध्ये फिरा, तिथले सगळे पोरं गोळा करा, तरुण पोरं, आणि त्या तरुण पोरांची जी काही हाल चालू आहे ते हाल डोळ्यांनी पहा। त्यांना कोणी फ्लॅट्स भाड्याने देत नाही। तिथं पहा तुम्ही जे पुन्हा अभ्यासासाठी गेलेले आहेत त्यांना लायब्ररीमध्ये सुद्धा तिचा अपमान सहन केला जातो, सहन त्यांना करावा लागतो। तुम्ही हे सगळं चित्र पहा आणि हे सगळं घडलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा प्रमुख वाटा आहे। तुम्ही जे काय आज धनंजय मुंडे साहेबांवर पुन्हा एकदा तुम्ही आरोप केलेले आहेत किंवा धनंजय मुंडे साहेबांची तुम्ही असे एक उंची त्यांची जी बरोबरी करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही धनंजय मुंडे साहेबांच्या बरोबरीने नाहीत, तुम्ही छोटे नेते आहात। पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला उत्तर देण्यासाठी, तुमचं नाव घेण्यासाठी आम्ही खालचे कार्यकर्ते भरपूर आहोत। तुमचे नाव घ्यायला धनंजय मुंडे साहेब तुम्ही एवढे मोठे नाहीत। पुन्हा एकदा सांगतो, या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याची बदनामी झाल्यामुळेच संपदाताईचा मृत्यू झालेला आहे। मी संपदाताईच्या मृत्यू प्रकरणी माझं मागणी आहे की बीडची बदनामी केल्याप्रकरणी, बीडच्या लोकांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घातलं नाही पाहिजे, कारण तुमची तेवढी क्षमता नाहीये। यापुढे जेवढे काही असे काही प्रकरण घडतील त्याच्यामध्ये तुमचा प्रत्यक्ष तुमचा सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही कारणीभूत ठरलेले आहात। त्यामुळे पुन्हा एकदा एक करा, तुम्ही बीडच्या लोकांची माफी मागा, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।